बिग बॉस ओटीटी फेम एल्विश यादवच्या अडचणीत वाढ झाली आहे। सागर ठाकूर नामक एका यूट्यूबरला मारहाण केल्याप्रकरणी एल्विश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। एल्विशने मारहाण करतानाचा व्हिडिओ सागरने समाज माध्यमांवर टाकला। या व्हिडिओमध्ये तो जीवे मारण्याची धमकी देताना सुद्धा दिसतोय। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, मोसंबी, द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ, अंजीर आदी पीकफळांच्या बागा मोठ्या प्रमाणात उभ्या आहेत। त्यामुळे उत्पादन सोडा अनेक वर्षांपासून जगलेल्या बागा वाचवण्याचं संकट फळबागधारक शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलंय। नागपूर येथे चालू असलेला महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाचा शनिवारचा 5वा दिवस। महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांच्या कंत्राटी कामगारांच्या प्रतिनिधींची बैठक ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झाली। बैठकीत मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। होळीचा सण जवळ आला असून या निमित्ताने कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या असते। या पार्श्वभूमीवर मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेने होळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे। या गाड्यांचं आरक्षण सुरू झालं असून यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार आहे। पुण्यातून विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे। मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे ते अमरावती दरम्यान नवीन गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे। ही विशेष बाब रेल्वे आठवड्यातून 2 वेळा धावणार आहे। पुणे अमरावती एक्सप्रेस असं या गाडीचं नाव असून ही गाडी 10 मार्चपासून दर शुक्रवारी आणि सोमवारी पुण्यातून रात्री 10:45 सुटणार आहे। राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शनिवारी कन्नड शहरातील शिवभोजन केंद्रावर जेवणाचा आस्वाद घेतला। या जेवणाची गुणवत्ता तपासून त्यांनी शिवभोजन केंद्र चालकाच्या समस्या समजून घेतल्या। सदरील समस्या ऐकून घेऊन त्यांनी त्यांच्या निराकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती दानवेंना दिली। नागपूरच्या सुरेश भट सभागृह येथील घटना आहे। महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये चेंगराचेंगरी झाली। या दुर्घटनेत 65 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झालेला आहे। गोड्यापाण्यातील देशातला पहिला जलपर्यटन क्रीडा प्रकल्प शनिवारी जावळी तालुक्यातील मुनावळे येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी पर्यावरणपूर्व विकास आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्याचे क्रीडा संकुल किडंगीपार येथे कोट्यवधी रुपये खर्चूनही चुकीच्या नियोजनामुळे स्पर्धकांना त्रास सहन करावा लागतो। खेळाचं साहित्य धूळ खात पडलं असून याकडे क्रीडा अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होतंय। सुविधांअभावी ग्रामस्थ आणि खेळाडूंना सोयीयुक्त क्रीडांगण कधी मिळणार असा सवाल यावेळी ते उपस्थित करतायत। मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ते करावेत। प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना नोकऱ्या अथवा महामार्गालगत व्यवसाय करण्याची संधी मिळावी या मागण्यांसाठी मावळ तालुका जमीन हक्क परिषदेच्या वतीने मावळ तहसीलवर धरणे आंदोलन करण्यात आलं। हवेली तालुक्यातील संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या आळंदीतील वडमुखावाडी येथे आत्मा अंतर्गत सेंद्रिय शेती या विषयावर जिल्हा अंतर्गत शेती प्रशिक्षण घेण्यात आलं। महाडमधील शिवकालीन श्री वीरेश्वर मंदिरामध्ये तांदळाची रांगोळी काढण्याची परंपरा आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी देवी जकात मातेच्या पालखीचं वीरेश्वर महाराजांच्या मंदिरात आगमन झालं की मध्यरात्री श्री वीरेश्वर महाराजांच्या गाभाऱ्यात ही रांगोळी काढली जाते। अंमली पदार्थ विरोधी पथकाने पनवेलमधील आजीवळी गावाजवळ सापळा रचत 2 आरोपींना अटक केली। आरोपी आपल्या गाडीतून तब्बल 34 किलो गांजा विक्रीसाठी घेऊन जात होते। नवी मुंबईत नेरूळ आणि वाशी इथं चालणाऱ्या अनधिकृत हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकली। पोलीस आयुक्तांनी एकही हुक्का पार्लर शहरात सुरू नसल्याचं वक्तव्य केलं होतं। मात्र प्रत्यक्षात हुक्क्याचा धूर दरवळताना बघायला मिळाला। शहरात पोलिसांच्या कारवाईनेच हे सत्य परिस्थिती समोर आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील बावनबीर येथे लग्नासाठी निघालेल्या खासगी बसचा दहिवाडा गावाजवळ अपघात झाला। बसवरचं नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्यानजीक असलेल्या नदीपात्रात कोसळता वाचली। मात्र बसमधून उतरताना प्रवाशांची चांगलीच धांदल उडाली होती। अनेक प्रवासी जीव वाचवण्यासाठी चक्क बसच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली। पंतप्रधानांनी येथे हत्ती सफारीही केली।
ठाण्यातील लुईसवाडी येथे साईनाथ नगरमधील साईबाबा जनकल्याण ट्रस्टच्या माध्यमातून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळेस नगरातील सर्व महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसं देण्यात आली। या कार्यक्रमावेळी मंदिराचे विश्वस्त मंडळ आणि पदाधिकारी उपस्थित होते।